Okay. So question number 9 is if sin A upon sin C equal to sin of A minus B upon sin of B minus C, then show that A square, B square, C square are in AP. So this we have to prove. So obviously, since we have to prove A square, B square, C square, it means we have to convert in terms of this given relation in terms of A square, B square and C square. Where आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर कुठल्या फॉर्म मध्ये येतात कोसाइन रूल मध्ये येत असतात. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल साइन ए अपॉन साइन सी पण आहे तर आपण त्याच्याने सुरुवात करूया. बाय साइन रूल what we can say sin A upon A equal to sin B upon B equal to sin C upon C, let us say equal to K. Then therefore what? Sin A equal to AK, sin B equal to BK and sin C equal to CK. क्रॉस मल्टिप्लाय होणार इकडे. ठीक आहे. साइन ए साइन बी आणि साइन सी ची व्हॅल्यू मला मिळालं. नाउ गिवन व्हॉट इज गिवन sin A upon sin C is equal to sin A minus B upon sin B minus C. Let us put down the values over here. So therefore, now what is sin A? It is AK divided by sin C. It is CK is equal to sin of A minus B चा फॉर्म्युला तो असणार sin A cos B minus cos A sin B divided by sin of B minus C चा फॉर्म्युला sin B cos C minus cos B sin C. लेफ्ट हँड साइडला के के कट होणार आणि therefore काय शिल्लक राहणार A upon C इक्वल टू राइट हँड साइडला sin A आहे म्हणजे AK cos B minus cos A sin B म्हणजे BK into cos A divided by या ठिकाणी sin B म्हणजे BK into cos C minus sin C म्हणजे CK into cos B. आता राइट हँड साइडला सुद्धा बघा न्यूमरेटर मधून के कॉमन निघणार न्यूमरेटर मध्ये के कॉमन येणार डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा के कॉमन येणार एकमेकांसोबत कट होणार काय शिल्लक राहतं A upon C इक्वल टू इकडे A cos B minus B cos A divided by B cos C minus C cos B. ठीक आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर का के कॅन्सल झाला. नाउ बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. अगोदर ए इकडे मल्टिप्लाय होणार तर A into B cos C. So it is AB cos C minus A into C AC cos B equal to CA म्हणजे AC cos B minus C into B म्हणजे BC cos A. ठीक. Now what? Minus BC cos A left hand side ला घेऊन येणार plus BC cos A. So therefore AB cos C plus BC cos A equal to हा AC cos B आहे आणि हा मायनस AC cos B हा त्या साइडला गेल्यानंतर होणार प्लस. सो AC cos B आणि प्लस AC cos B. सो इट इज 2AC cos B. क्लियर.
आता या पद्धतीने कन्वर्ट केल्यानंतर बघा काय झालेलं आहे या ठिकाणी आता कॉस सी आहे, कॉस ए, कॉस बी आणि कोसाइन रूल नुसार ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर असतात कोसाइन रूल मध्ये. ठीक, त्या तिघांच्या व्हॅल्यू इथे ठेवल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. म्हणजे या फॉर्मॅट मध्ये जाता येईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ठीक आहे, मग ते एपी मध्ये आहे का नाही यानंतर आपण पण अगोदर याच्यामध्ये मला ते एक्सप्रेशन कन्वर्ट करता येईल. ओके, सो नाव नेक्स्ट आता ए बी कॉस सी. सो देअरफॉर ए बी आणि कॉस सी चा फॉर्म्युला, कॉस सी चा फॉर्म्युला काय असणार आहे? इट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. ठीक आहे, कॉस सी साठी प्लस बीसी कॉस ए. सो बीसी इंटू कॉस ए म्हणजे तो असणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. फॉर्म्युला काय पाहिजे हा कॉस ए कॉस बी चा कोसाइन रूलचा इज इक्वल टू 2ac cos b. So it is equal to 2ac cos b म्हणजे तो असणार a square plus c square minus b square upon 2ac. ठीक, आता याला सिम्प्लिफाय करूया. बघा इकडे ab कट होणार, इथे bc कट होणार. ठीक आहे, तसंच सिमिलरली इकडे ac कट होणार. देन इथं डिनॉमिनेटरला 2 आहे, इथं पण डिनॉमिनेटरला 2 आहे आणि इकडे पण डिनॉमिनेटरला 2 आहे. हे सगळे डिनॉमिनेटरचे 2 सुद्धा कट होणार. किती लोक, ठीक, त्यांना सुद्धा मी कट करतो. त्याला आपण इथं मल्टिप्लाय क्रॉस बाय 2. इथला 2 कट होणार, इथला 2 कट होणार, तिकडचा पण 2 कट होणार. जे आहे त्याला आता व्यवस्थित लिहून घेऊया. देअरफॉर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. पुढच्या ब्रॅकेट मध्ये बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साइडला 2 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय होणार, तो होणार 2a स्क्वेअर 2c स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर. ठीक, आता बघा लेफ्ट हँड साइडला चेक करा. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कट मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कट. ठीक आहे, इकडे आहे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2b स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर. थ्रूआउट 2 ने डिवाइड करणार, सगळ्या प्रत्येक टर्म मध्ये 2 आहे. सो थ्रूआउट डिवाइड बाय 2. मग मिळणार तुम्हाला बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता मायनस बी स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला येणार, तो जाणार 2b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. And now this is the property of arithmetic progression. ठीक आहे, हे 3 नंबर्स असतील ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर त्यांचा काय असेल अरिथमेटिक मीन असेल. ठीक, सो वी कॅन डायरेक्टली से देअरफॉर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन एपी. काय प्रॉपर्टी असते एपी ची? ए बी सी जर एपी मध्ये असतील तर त्याचा अर्थ होतो 2b is equal to a plus c. So here a square b square c square are in AP. So it means 2b square is equal to a square plus c square because this is called as arithmetic mean. त्याला arithmetic mean म्हणतात. Here this is arithmetic mean. काही डाऊट असेल तर विचारा. So question number 11. In triangle ABC, prove that A sin A minus B sin B equal to C into sin of A minus B. So again here we will use sine rule. So by sine rule,
A upon sin A equal to B upon sin B equal to C upon sin C is equal to K. And therefore, A is equal to, आता sin A इकडे multiply होणार. So it is K sin A. B is equal to sin B multiply होणार. K into sin B. And C is equal to sin C multiply होणार. K into sin C. Okay. Starting with LHS. A sin A. A means what? A is K sin A. So K sin A into again sin A. So this is A sin A. This is the value of A. Minus B sin B. Okay. So minus B. B म्हणजे K sin B. आणि into परत sin B. So this is equal to what? So this is the value of B. या दोघांमध्ये K कॉमन आहे. मग K कॉमन घेणार. ब्रॅकेट मध्ये sin A into sin A. Sin square minus sin B into sin B. Sin square B. ठीक. तर हा फॉर्मॅट एक लक्षात ठेवा. दिस इज समथिंग विच विल बी कॉमन टू मेनी ऑफ द क्वेश्चन्स. ठीक. या पद्धतीचा फॉर्मॅट बऱ्याच क्वेश्चन मला बघायला मिळेल. या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला वापरणार आपण. साइन स्क्वेअर थीटा तो असतो 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. सिमिलरली इकडे सुद्धा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. दोघे ठिकाणी 2 कॉमन येऊन जाणार बाहेर. K बाय ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस 2b प्लस 1 मायनस 1 कट होणार. दिस इज इक्वल टू K बाय 2. ब्रॅकेट मध्ये पॉझिटिव्ह टर्म अगोदर लिहितो. कॉस 2b मायनस कॉस 2a. ठीक. cos 2b minus cos 2a. Now here we'll use cos C minus cos D formula. Cos C minus cos D. And formula असतो 4th number चा formula. ठीक है. So K by 2. Cos C minus cos D is nothing but square bracket होतो minus 2 sin psi. So minus 2 sin 2b plus 2a upon into sin 2b bracket close. Cos C minus cos D 4 नंबरचा फॉर्म्युला minus 2 sin psi. ठीक. त्याचे दोन फॉर्म्युले असतात. एक प्लसचा पण असतो. मग हे दोघं आपण उलट करून घेतो. मी मुद्दाम पहिलाच लिहितो. ओके. नाउ नेक्स्ट. आता इथं 2 आणि 2 कट होतो. ठीक. हे शिल्लक राहिला. मायनस साइन या ब्रॅकेटला अप्लाय करून टाका. तर K आहे इंटू पहिल्या ब्रॅकेट मध्ये साइन ऑफ व्हॉट 2b प्लस 2a म्हणजे तो आहे 2a प्लस 2b डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 केल्यानंतर काय शिल्लक राहणार b प्लस a म्हणजे a प्लस b इंटू मायनस साइन ब्रॅकेटला अप्लाय करणार आहे. एवढं लक्षात ठेवा. हे मायनस साइन हा 2 ने दोघांना डिवाइड केल्यानंतर हा होतो b मायनस a. नाउ मायनस साइन ऑफ b मायनस a is nothing but sin of a minus b. ठीक. मायनस 2 साइन साइनचा फॉर्म्युला घ्या. c प्लस d बाय 2 c मायनस d बाय 2. नाहीतर तुम्ही इथं मायनसच्या ऐवजी प्लस घेऊ शकता. तो फॉर्म्युला असतो 2 साइन c प्लस d बाय 2 साइन d मायनस c बाय 2. मग a अँगल अगोदर d मायनस c होतो. नाउ दिस इज इक्वल टू आता जो आपला रिझल्ट आहे तिकडे एकदा लक्ष द्या. c साइन ऑफ a मायनस b पाहिजे आपण. c साइन ऑफ a मायनस इकडे साइन ऑफ a मायनस b आलेला आहेच.
इथं अजून आपल्याला काहीतरी ऑपरेशन्स करावे लागणार आहेत. ठीक. ओके, so now this is what k into, now sin of a plus b can be written as sin of pi minus c. ठीक, and into sin of, what is the reason for this? ठीक, what is the reason for this? Sin of pi minus c असं का लिहू शकलो मी? Since a plus b plus c equal to pi, and therefore a plus b equal to pi minus c. We are talking about triangle ABC. Now this is equal to what? K into, now sin of pi minus theta is sin theta. Second quadrant का formula into sin of a minus b, and this is equal to, आता हा जो आहे k sin c is nothing but इकडे सुद्धा बघा k sin c, याला मी इक्वेशन नंबर 1 देऊन टाकतो. k sin c म्हणजे तो आहे साइड c. ठीक आहे, हा c वेगळा, हा c वेगळा. दिस इज स्मॉल c, दिस इज कॅपिटल c. ते म्हणजे त्याला सारखेच दिसतात, काही प्रॉब्लेम नाही, सारखे दिसतात तरी काय हरकत नाही. साईडच्या समोर आहे म्हणजे हा अँगल आहे, हा फक्त एकटा आहे म्हणजे ही साइड आहे. ठीक. सो k sin c इज नथिंग बट स्मॉल c. सो k sin c म्हणजे स्मॉल c into sin of a minus b, and this is equal to RHS. Third, in triangle ABC, prove that a square sin b minus c equal to b square minus c square into sin a. Okay, so first of all, by sin rule, a upon sin a equal to b upon sin b equal to c upon sin c. This is sin rule. Starting with LHS equal to what? A square into sin b minus c is what? Sin b cos c minus cos b sin c. ठीक है, sin of b minus c का फॉर्मूला. दिस इज इक्वल टू, आता a स्क्वेअर दोघांना मल्टिप्लाय होणार, तर a स्क्वेअर sin b cos c मायनस परत a स्क्वेअर इकडे सुद्धा मल्टिप्लाय होणार, a स्क्वेअर cos b sin c, त्याला लिहितो sin c cos b. नाउ दिस कॅन बी रिटन ॲज, आता बघा a स्क्वेअर sin b आहे, a स्क्वेअर आहे, a स्क्वेअर मधला फक्त a घेतो sin b सोबत, आणि दुसरा जो a शिल्लक राहिला तो cos c सोबत. a स्क्वेअर ला स्प्लिट केलेला आहे a into a. सिमिलरली असं सेकंड टर्म मध्ये सुद्धा करणार, मायनस इथे a स्क्वेअर आहे, सो इट इज a sin c a cos b. इथे सुद्धा a into a. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, असं करण्याचं कारण काय आहे? बघा, आपण साइन रूल लिहिलेला आहे, साइन रूल मध्ये a into sin b आहे, a into sin b. तर a into sin b इज इक्वल टू b into sin a. तर हा जो आता a into sin b आहे, त्याला मी लिहिणार b into sin a into हा a cos c. सिमिलरली मायनस इथं a into sin c, a into sin c, क्रॉस मल्टिप्लिकेशन, a into sin c is c into sin a. तर a into sin c चा होऊन जाणार c into sin a आणि into a cos b. Now this is equal to, आता या दोघं टर्म आहे, अजून कोण कॉमन आहे? a सुद्धा कॉमन आहे. ठीक, तर a sin a कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहतो? b cos c minus c cos b.
Clear? And now to convert into in this format, b square c square पाहिजे. साइन ए पाहिजे बघा या ठिकाणी कोण आहे साइन ए हा साइन ए तर झालेला माझा तयार साइन एचा नाही प्रॉब्लेम अजून पण पाहिजे बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर सो दॅट कॅन बी डन बाय युजिंग कोसाइन रूल इथं कॉस बी आणि कॉस टी आहेत यांचा जर आपण कोसाइन रूल वापरला तर कोसाइन रूल मध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर असतात ठीक सो दिस इज इक्वल टू साइन ए परत मध्येच ठेवतो कारण असे आपल्याला बाहेर फक्त साइन ए पाहिजे आहे तर साइनच ठेवूया ए मध्येच मल्टिप्लाय ठेवूया साइन ए ब्रॅकेट मध्ये ए इंटू बी म्हणजे ए बी आणि कॉस सी म्हणजे काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab पुढे मायनस ए इंटू सी म्हणजे ए सी आणि ब्रॅकेट मध्ये कॉस बी म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac दिस इज इक्वल टू व्हॉट बघा इथं एबी कट झाला इकडे एसी कट झाला कोसाइन रूलचा डिफरंट फॉर्मॅट सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे डायरेक्टली ए बी कॉस सी कॅन बी रिटन एज ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 कारण तरी एबी कटच होतो तसंच इकडे एसी कटच होणार तो सुद्धा तुम्ही फॉर्म कोसाइन रूलचा घेऊ शकता तुम्ही कॉस थीटाचा जो डायरेक्ट फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी कॉस सी चा तो यूज केलेला आहे नाउ साइन ए आहे ब्रॅकेट मध्ये इथं ब्रॅकेट मध्ये इकडे डिनॉमिनेटरला 2 आहे इकडे पण डिनॉमिनेटरला 2 आहे म्हणजे सेम किती झाला 2 न्यूमरेटर मध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस साइन त्यांना अप्लाय होणार ते होणार मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर now this is equal to what sin a ब्रॅकेट मध्ये प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कट झाला बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इट इज 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर म्हणजे मायनस 2c स्क्वेअर अपॉन 2 आणि या 2 ने आपण या दोघांना जेव्हा डिवाइड करणार काय शिल्लक राहणार बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर सो दिस इज इक्वल टू b square minus c square and into sin a and this is your RHS